Okay, students, now we'll start with the numericals of isotopic substitutions. Numericals of isotopic substitution. Okay. Now already I have told what is isotope. Isotope means same atomic number and same atomic number but different mass number. This is 12. An isotope of this is the isotope isotope. Same mass number but different atomic number. Isotope of oxygen. This is oxygen atom आणि ह्याचा आयसोटोप किती आहे कुठला आहे 12 आहे सॉरी दिस इज 8 16 ह्याचा आयसोटोप 18 ओके हायड्रोजनचा एलिमेंट हा ह्याचा आयसोटोप ट्रिशियम सेम atomic number but different mass number same atomic number but different mass number. This is isotope. Okay, now we'll move towards the numericals. Now whenever a problem arises of isotopic substitution, find out the atomic mass number of, okay, suppose तुम्हाला कार्बन का मोनॉक्साइड देतील आणि ह्याचा ॲटॉमिक नंबर काढा म्हणतील. ओके, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला बी बाय बी डॅश इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज बी? बी इज rotational constant. Okay, B is rotational constant. And what is mu? Mu is reduced mass. Mu is reduced mass. Okay, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला. Okay, I will write down the problem. The frequency separation of successive line frequency separation म्हणजे काय? 2b. frequency separation म्हणजे 2b of successive line. म्हणजे हा सपोज स्पेक्ट्रम आहे. ओके, ऑफ एनी टू सक्सेसिव्ह लाईन्स. हे सक्सेसिव्ह लाईन्स म्हणजे हा 2b हे ॲव्हरेज सेपरेशन. ओके, सक्सेसिव्ह लाईन in rotational spectrum of carbon 12O16 carbon monoxide carbon 12O16 was found to be 3.842 into 10 raised to 2 per meter, while that of कार्बन स्टार हे फाइंड आउट करायचं आपल्याला. कुठला आयसोटोप आहे? कार्बन स्टार O16 was found to be 3.673 into 10 raised to 2 per meter. Okay, calculate the atomic mass. Calculate the atomic mass of कार्बन स्टार. ह्याचा ॲटॉमिक मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके,
थोडं प्रॉब्लेम होऊन घाबरायचं नाही. आयसोटोप म्हणला की ॲटॉमिक मास नंबर फाइंड आउट करायचं म्हणलं पहिला हा फॉर्म्युला आपल्याला लगेच आठवायचा, बी बाय बी डॅश इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. ओके. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ना, कुठला फॉर्म्युला सूट होईल, हा फॉर्म्युला सूट होईल. तर बी दिलाय का रोटेशनल कॉन्स्टंट, नाही दिला. काय दिलाय, फ्रिक्वेन्सी सेपरेशन म्हणजे 2b दिलाय. मग 2b वरून आपल्याला बी काढू शकतो आपण. ओके, काढूयात आपण. ओके, 2b दिलेला आहे आपल्याला. टू बी इज इक्वल टू 3.842 इंटू 10⁻12. ओके, हा दिलाय कार्बन 12O16 साठी. आणि 2b डॅश दिलेला आहे आपल्याला 3.673 इंटू 10⁻12 पर मीटर दिलेला आपल्याला. ओके, आता फॉर्म्युला काय आपला, बी बाय बी डॅश इज इक्वल टू म्यू डॅश बाय म्यू. आपण हे पहिलं काढून घेऊया, बी बाय बी डॅश काय बघू आपण आता, हे काढून घेऊया. 3.842 इंटू 10⁻2 बाय 3.673 इंटू 10⁻2. ओके, काय ते हे 1.046 1.046 टाकूया आपण इथं 1.046 1.046. म्हणजे काय, म्यू डॅश बाय म्यू काय आला 1.046. आता आपल्याला काय लागणार आहे, आता आपल्याला म्यू डॅश बाय म्यू म्हणजे रिड्यूस मास लागणार आहे. तर रिड्यूस मास माहिती आहे आपल्याला, म्यू इज इक्वल टू m1 इंटू m2 बाय m1 प्लस m2 इंटू 1 बाय अवोगॅड्रोज नंबर. ओके, तर म्यू डॅश काय करू शकतो आपण, म्यू डॅश m डॅश इंटू m2 m डॅश प्लस m2 इंटू 1 बाय अवोगॅड्रोज नंबर. ओके, आता ह्याला सपोज मी इकडं वरती घेतला म्हणजे म्यू डॅश इंटू म्यू, ह्याला इकडं मल्टिप्लायला घेतला तर कसं येईल, ह्याला मी मल्टिप्लायला घेतो इकडे. ओके, मल्टिप्लायला घेतो मी म्हणजे उलट होईल. काय होईल मग, एन ए इंटू ह्याला मल्टिप्लाय m1 इंटू m2 बाय m1 प्लस m2. ओके, हा म्यू डॅश आहे इथला म्हणजे ह्याला मी डॅश डॅश म्हणतो इकडे. ओके, आता टाकूया व्हॅल्यूज. आता एम डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे कार्बन स्टार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, कार्बन स्टार म्हणजे डॅश डॅश वाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मला ॲज इट इज ठेवूया आपण. ओके, म्हणजे m1 डॅश इंटू m2 दिलेलं आहे आपल्याला, किती m2 16 आहे, इंटू 16 प्लस 16 इंटू अवोगॅड्रो नंबर आहे, दोन्ही कॅन्सल आउट झालेले आहेत. ओके, हे कॅन्सल आउट होतात दोन्ही, इंटू m1 किती आहे 12 इंटू m2 किती आहे 16 प्लस हा 12 प्लस 16. ओके, ह्याचं काय उत्तर येते, m1 प्लस 16 इंटू 28/12. ओके, हा m1 इथे लिहिला आहे मी. ओके, प्लस 16 हा 16. ओके, आणि हे 28/12 म्हणजे आणि आपल्याला आलेला तो बी बी बाय बी डॅश तो किती आहे
1.046. ओके, म्हणजे ते सगळं कॅल्क्युलेट करून उत्तर आपलं येईल m1 डॅश इज इक्वल टू 30. हे उत्तर आपल्याला, म्हणजे काय थोडक्यात आपल्याला उत्तर थोडस माहिती असणारच. आपल्याला कार्बनचा आयसोटोप काय असणार आहे, 13च्या आसपास असणार आहे. ओके, पण आपल्याला पॉईंट वगैरे आला तरी लिहून टाका, हे आपलं न्यूमरिकल आहे, हे कॅल्क्युलेशन आपण केल्यानंतर. तर आता आपण पुढच्या लेक्चरला जाणार आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, दुसरा टॉपिक घेणार आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आता इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपण काय चेक करतो जनरली, फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी काय चेक करतो, फंक्शनल ग्रुप. सपोज तुम्हाला एक कंपाऊंड दिला असेल, सपोज दिला असेल C2H5O किंवा 6 दिले, 6 C2H6O हे कंपाऊंड तुम्हाला दिला असेल. ओके, पण फंक्शनल ग्रुप कुठला आहे, कुठलं कंपाऊंड होऊ शकतं, एक तर काय होऊ शकतं CH3 CH2OH, इथेनॉल असू शकतं. ओके, किंवा कार्बन 2 आहेत का, 2 कार्बन, हायड्रोजन 6 आहेत का, 3 आणि 2 5 1 6, एक ऑक्सिजन, इथेनॉल असू शकतं. किंवा CH3 C ऑक्सिजन CH, इथर असू शकतं. 6 कार्बन 2 कार्बन 6 हायड्रोजन, 2 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. पण हे कंपाऊंड आपल्याला माहिती नाहीये. ओके, माझ्यासाठी कुठलं टूल आपल्याला आपण वापरतो, शक्यतो आपण वापरतो IR स्पेक्ट्रोस्कोपी टू फाइंड आउट दी फंक्शनल ग्रुप. IR स्पेक्ट्रोस्कोपी इज यूज टू फाइंड आउट दी फंक्शनल ग्रुप. ओके, पण आपण इथे ऍप्लिकेशन्स जे आहेत फंक्शनल ग्रुपचे ते नाही, आपण थेरी शिकणार आहे, आपण थिअरेटिकल पाहणार आपण इथे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय. डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, काय डिग्रीज ऑफ फ्रीडम, दिस इज एटम. एटम हैज, this is atom. Atom has 3 degrees of freedom किंवा 3n degrees of freedom म्हणून आपण. म्हणजे ॲटम सपोज HCl ॲटम आहे, हा एक तर काय होईल, रोटेट होईल, तर इकडे हा इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. ओके, वरती जाऊ शकतो, खाली येऊ शकतो. म्हणजे कुठली मोशन म्हणू आपण याला, ट्रान्झिशनल मोशन म्हणू आपण याला. ट्रान्सलेशनल मोशन. पण हा रोटेट होऊ शकतो गोल गोल. बघा आता हा पेन आहे, इकडे जाईल, इकडे जाईल, वरती येईल, खाली येईल, ट्रान्सलेशनल मोशन. हा पेन असा फिरल सुद्धा. ओके, हा पेन फिरू पण शकतो. म्हणजे काय झालं, रोटेशनल मोशन म्हणायचं आपल्याला. रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन. ओके, हा पेन व्हायब्रेट पण होऊ शकतो. सोबत 2 ॲटम आहे, HCl आहे, हा HCl असा बॉन्ड स्ट्रेच होऊ शकतो, त्याला म्हणायचं आपण व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशनल मोशन. ठीक आहे, मग रोटेशनल मोशन आपण बघितलं, रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. आता आपण काय बघणार आहे, व्हायब्रेशनल बघणार आहे. म्हणजे ॲटम बॉन्ड स्ट्रेच होणार आहे. सपोज HCl, हा HCl लांब जाईल, असा स्ट्रेच होईल, परत कंप्रेस होईल, परत छोटा होईल, तो स्ट्रेचिंग होणार आहे याच्यामध्ये. IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय होणार आहे, स्ट्रेचिंग होणार आहे. IR स्पेक्ट्रोस्कोपी इज ऑल्सो कॉल्ड एज रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, तर ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मोशन्स आहेत पाहू आपण. मी एक युट्यूब वरती ॲनिमेटेड व्हिडिओ पाठवणार आहे, पहा. ओके,
ट्विस्टिंग आहे, देन रॉकिंग, देन वॅगिंग. ओके, इन प्लेन व्हायब्रेशन्स आहेत. आता सपोज H2 आहे, सिझरिंग मोशन्स, टाइप्स ऑफ मोशन विचारतील परीक्षेला. सिझरिंग, आता कात्री कसं काम करते, सिझरिंग म्हणजे हा असा असा व्हायब्रेट होईल, हे दोन बॉन्ड असे असे व्हायब्रेट होतील, सिझरिंग. रॉकिंग म्हणजे असा तो काय होणार आहे, रॉक होईल तो. ओके, म्हणजे असा असा रॉक होईल तो, इकडे जाईल परत इकडे येईल. ओके, ट्विस्टिंग. ओके, ट्विस्टिंग असा ट्विस्ट होईल, हा बाहेर येईल आत येईल. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स आहेत, ट्विस्टिंग, रॉगिंग, वॅगिंग. ओके, तर मी तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओ पाठवतो आयर स्पेक्ट्रोस्कोपीचे. ठीक आहे.